नमस्कार. आज आपण एका खूपच रंजक बोधकथेमधून सल्ला आणि महत्वाकांक्षा यांच्यातली गुंतागुंता समजून घेणार आहोत. विचार करा, एकीकडे आहे एक घाबरलेला सिंह आणि दुसरीकडे आहे एक प्रचंड महत्वाकांक्षी कोल्हा. कशी असेल यांची गोष्ट? चला पाहूया. आता पहिला प्रश्न, जंगलाच्या राजाला म्हणजे सिंहाला अशी कोणती गोष्ट असेल जी घाबरू शकेल? कल्पनाच करवत नाही, नाही का? पण या कथेच्या केंद्रस्थानी हाच तर प्रश्न आहे. राजा पिंगलक, जो त्याच्या सामर्थ्यासाठी ओळखला जातो, तो आज चक्क घाबरला आहे, खूप जास्त. तर गोष्ट घडतेय यमुना नदीच्या काठावर. आपला पराक्रमी सिंह राजा पिंगलक तहानेनं व्याकुळ होऊन नदीवर गेलाय. पण झालंय काय की तो एक थेंबही पाणी न पिता थरथर कापत परत आलाय. आता हे किती विचित्र आहे, नाही का? आणि इथूनच आपल्या कथेला एक वेगळी कलाटणी मिळते. आणि हे सगळं लांबून पाहणारे दोन जण होते, कर्टक आणि दमनक नावाचे दोन कोल्हे. हे दोघं भाऊ आहेत आणि गंमत म्हणजे ते एकेकाळी राजाचे मंत्री होते, पण आता काही कारणांमुळे ते पदावरून दूर झालेत. साहजिकच राजाच्या या अशा अवस्थेकडे त्यांचं लक्ष वेधलं गेलं. राजाला असं घाबरलेलं पाहून या दोन्ही भावांच्या स्वभावातला फरक लगेच दिसून येतो. कर्टक जो आहे तो खूप सावध आणि म्हणूया की प्रॅक्टिकल आहे. त्याचं म्हणणं सरळ आहे, आपल्याला काय करायचंय, ज्या गोष्टीत आपला संबंध नाही त्यात पडायचंच नाही. पण दमनक तो मात्र वेगळा आहे. तो महत्वाकांक्षी आहे. त्याला ह्या परिस्थितीत एक संधी दिसतीये राजाचा विश्वास जिंकण्याची. कारण त्याला वाटतं की आयुष्य फक्त पोट भरण्यापुरतं नसतं. आता दमनकाची ही महत्वाकांक्षा पाहून मोठा भाऊ कर्टक त्याला लगेच अडवतो. तो थेट इशाराच देतो, अरे दमनका थांब, ज्या गोष्टी आपल्या कामाच्या नाहीत त्यात उगाच ढवळाढवळ करू नकोस. आणि आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी तो त्याला एक छोटी गोष्ट सांगायला सुरुवात करतो. तर ही आहे एका बोधकथेच्या आतली दुसरी बोधकथा. गोष्ट आहे एका माकडाची आणि एका पाचरीची. कर्टक ही गोष्ट खास दमनकाला सांगतोय, कारण त्याला दाखवून द्यायचंय की नसत्या उठाठेवी केल्या की काय होतं. तर असं होतं, एका मंदिराचं बांधकाम सुरू असतं. तिथे कामगारांनी एक मोठा लाकडी ओंडका अर्धा कापून ठेवलेला असतो आणि ते कापलेले दोन भाग एकमेकांना चिकटू नयेत म्हणून त्यांनी त्याच्या फटीत एक पाचर म्हणजे एक लाकडी खुंटा ठोकून ठेवलेला असतो. आता कामगार जेवायला गेले आणि काय झालं, तिथे माकडांचा एक कळप आला. त्यातलं एक होतं भारीच उपद्व्यापी माकड. ते जाऊन बसलं थेट त्या ओंडक्यावर. मग त्याला दिसली ती पाचर. आता काय आहे, काही काम तर नव्हतंच. निव्वळ उत्सुकतेपोटी किंवा म्हणा खोडसाळपणे ते ती पाचर ओढून काढायला लागलं. आणि मग जे व्हायला नको होतं तेच झालं. जशी ती पाचर हातात आली तसे त्या ओंडक्याचे दोन्ही भाग फटकन एकत्र आले आणि बिचारा ते माकड नेमकं तिथेच अडकलं आणि त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला. तर या गोष्टीतनं धडा काय मिळतो? अगदी सरळ आणि सोपा आहे. जो कोणी आपल्या कामाशी संबंध नसलेल्या गोष्टीत नाक खुपसतो त्याचा विनाश अटळ आहे. कर्टकला बरोबर हाच धडा दमनकाला शिकवायचा होता. पण दमनक काही गप्प बसणाऱ्यातला नव्हता. तो लगेच एक जबरदस्त युक्तिवाद करतो. तो म्हणतो, अरे दादा, फक्त स्वतःचं पोट भरण्यासाठी जगायचं ह्यात काय अर्थ आहे? खरं जगणं तर ते आहे जेव्हा तुमच्या जगण्यामुळे अनेकांचं भलं होतं. आणि तो पुढे अजून एक मुद्दा मांडतो. तो म्हणतो की राजे, स्त्रिया आणि वेली यांचं कसं असतं माहितीये? ते नेहमी जवळ असणाऱ्यांनाच आधार देतात, त्यांच्यावरच कृपा करतात. म्हणून जर आयुष्यात काही भरीव करायचं असेल तर राजाच्या जवळ जाणं, त्यांचं सान्निध्य मिळवणं हे गरजेचंच आहे. आणि मग काय? दमनक ठरवतो की आता कृती करायचीच, आपल्या महत्वाकांक्षेच्या मागे जायचंच. तो मोठ्या भावाचा सल्ला एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो आणि थेट राजा पिंगलकाकडे जायला निघतो. दमनक अगदी नम्रपणे राजासमोर जाऊन उभा राहतो. त्याला पाहून राजा पिंगलकही विचारतो, अरे वा दमनक, इतके दिवस कुठे गायब होतास? माझ्याकडे फिरकलाच नाहीयेस. आता इथे दमनक आपली हुशारी दाखवतो. तो अत्यंत चाणाक्षपणे उत्तर देतो. तो आपली निष्ठा दाखवत म्हणतो, महाराज, कदाचित तुम्हाला आमची गरज नसेल, पण तुमचं हित पाहणं हे तर आमचं कर्तव्य आहे. आणि खरा सेवक तोच जो न विचारताही योग्य वेळी योग्य सल्ला देतो. आणि आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी तो एकामागोमाग एक सुंदर उदाहरणं देतो. तो म्हणतो, महाराज, विचार करा, एका साध्या काडीचा उपयोग कान साफ करायला होतो.
मौल्यवान रेशीम एका लहानशा किड्यापासून मिळतं, सुंदर कमळ चिखलातच उगवतात, आणि सोनं सुद्धा दगडातूनच मिळतं. याचा अर्थ काय की कुठल्याही गोष्टीला कमी लेखू नये. दमनकाचं हे बोलणं ऐकून राजा चांगलाच प्रभावित होतो. तो हसून म्हणतो, वा दमनका, तुझ्या बोलण्यावरूनच कळतंय की तू काही सामान्य नाहीस. बरं, ठीक आहे, बोल, काय म्हणणं आहे तुझं? माझ्याकडे कशासाठी आला आहेस ते आता मोकळेपणाने सांग. आणि बघा, इथून कथेचा दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा भाग सुरू होतो. दमनकाने राजाचा विश्वास तर जिंकलाय, पण आता खरी कसोटी आहे. राजाच्या मनातल्या त्या भीतीचं रहस्य त्याला उलगडायचं आहे. पण मूळ मुद्द्यावर येण्याआधी दमनक आणखी एक हुशारीची खेळी करतो. तो राजाला म्हणतो, महाराज, मला जे काही सांगायचं आहे ते काही सगळ्यांसमोर बोलण्यासारखं नाही. हे ऐकताच राजालाही त्याचा मुद्दा पटतो आणि तो लगेच आपल्या बाकीच्या सेवकांना तिथून जायला सांगतो. आता तिथे फक्त राजा आणि दमणक उरतात. एकांत मिळताच दमणक अजिबात वेळ न घालवता थेट मुद्द्यालाच हात घालतो. तो विचारतो, महाराज, माफ करा, पण आपण यमुनेच्या काठी पाणी प्यायला गेला होतात, पण पाणी न पिताच इतके घाबरून का परत आलात? आणि अखेर राजा आपल्या मनातली भीती बोलून दाखवतो. तो म्हणतो, अरे दमनका, मी तिथे एक अशी डरकाळी ऐकली की माझ्या काळजाचा अक्षरशः थरकाप उडाला. ती नक्कीच कोणत्या तरी महाभयंकर प्राण्याची असणार. खरं सांगू, मी तर हे जंगल कायमचं सोडून जायचा विचार करतोय. राजाची ही अवस्था पाहून दमनक त्याला शांत करतो, त्याला धीर देतो. तो म्हणतो, महाराज, थांबा, फक्त एका आवाजाने इतकं घाबरून जाणं हे काही शहाणपणाचं लक्षण नाही. बघा, इथे तो स्वतःला एका शांत आणि समजूतदार सल्लागाराच्या भूमिकेत अगदी चपखल बसवतो. तर आता राजाच्या भीतीचं कारण तर आपल्याला कळलंय, पण खरा प्रश्न हा आहे की तो धोका वास्तविक आहे की फक्त एक भास? आणि या घाबरलेल्या राजाला समजवण्यासाठी हा चतुर दमनक आता पुढे कोणती नवी गोष्ट सांगणार आहे, हेच तर या कथेतील पुढचं सगळ्यात महत्त्वाचं आणि रंजक वळण आहे.